हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेन दतो ज्ञानराजा सुपात्र तया महापुण्यराशी। नमस्कार माझा ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये माऊलींच्या 104 नंबरच्या ओवीचा विचार आपण केलेला होता। 7व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकावरचं निरूपण आपलं सुरू आहे। न माम दुष्कृतिनो मूढा प्रपदन्ते नराधमाः मायया प्रहत ज्ञाना आसुरं भावमाश्रिताः, असा 15 नंबरचा श्लोक आहे। आणि त्यामध्ये पापी, मूढ किंवा मनुष्यामध्ये जे अधम असलेले किंवा आसुरी स्वभावाची असणारी जे आहे, ज्यांचं ज्ञान मायेनं अपहृत केलेलं आहे, अशा जीवांचा विचार आपण करायला लागलो। विशेषतः जेव्हा जीवाचे 4 विभाग पडले जातात, त्यामध्ये पामर, विषयी, जिज्ञासू आणि ज्ञानी। आणि या चारीमधला जो पामर आहे, त्या पामरामध्ये असणारा जो स्वभाव आहे किंवा पामराचं समाजामधलं वर्तन कसं असतं, याचाच विचार या श्लोकामध्ये माऊलींनी सांगितलेला आहे। आणि ते सांगताना पामरांना किंवा विषय असताना भगवंताची प्राप्ती होत नाही, कारण ते भगवंताला त्यांच्या मूढत्वामुळे, त्यांच्या अहंकारामुळे किंवा त्यांच्या दुष्कृत्यामुळे शरण येत नाहीत, किंवा त्यांचं ज्ञान मायेनं पळवून नेलेलं असतं। अपहरत म्हणजे काय? पळवून नेलेलं असतं, त्याचं अपहरण केलेलं असतं। त्यामुळं ते ज्ञान त्याच्याकडं नसतं, म्हणूनच ते भगवंताला शरण जात नाहीत। अशा विचाराचं आपण एक सुरुवात केलेली आहे। कालच्या 104 नंबरची ओवी होती, ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेनवे, आणि करितात जे न करवे वेदू म्हणे। वेदाने नको म्हणून सांगितलेलं आहे तेवढंच ते करतात, वेदाने सांगितलेलं आहे ते करत नाही। आणि त्यामुळं सतत पापांचा आणि वाईट चिंतनाचा विचार त्यांच्या मनामध्ये सतत चालू असतो। त्यामुळे त्यांना दुष्कृती शब्द वापरलेला आहे। त्यामुळं ही विशेष करून जर गुणांच्या बाबतीत जर विचार केला तर तमोगुणी माणसं असतात, आणि तमोगुणामध्ये राक्षस असतात। जरीसुद्धा ते 2 पायासारखे दिसणार, 2 पायाचे माणसासारखे दिसणारे जरी प्राणी असले तरी वृत्ती मात्र राक्षसी असते। म्हणजे मोडावं, तोडावं, पेटवावं, ठार मारावं, आणखीन असेच सगळे जे विचार आहेत, अशा दुष्कृतीनं ते वेढलेले असतात। आणि त्याचाच विचार इथे केलेला आहे। काल आपण बघितलं होतं, पशुपक्षी आणि हे जे सगळे प्राणी आहेत, मानवेतर सगळे प्राणी, यांची उत्क्रांत अवस्था असते। ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। उत्क्रांत अवस्था म्हणजे काय? ते भोगून संपवत असतात, आणि त्यांना पुढचा जन्म हा जो चांगला आहे मिळणार असतो। ते काही पुण्य करत नाहीत तरीसुद्धा त्यांची पुण्य आणि पापं गणली जात नाहीत, आणि त्यामुळे ते पुढच्या जन्मामध्ये विकसित जन्मामध्ये जन्माला येत असतात, विकसित जीव म्हणून जन्माला येत असतात। पण भगवंतानी मानवाला मात्र एक अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे की त्यामध्ये जर तुला विकास करायचा असेल तर विकास करू शकतोस, मात्र जर करणार नसेल तर तो अधोगतीला जाशील। पशुपक्षी कधी अधोगतीला जात नाही, कारण जे खालीच असतात त्यांना पडण्याची काय भीती असते सांगा बघू? जे वरच असतात त्यांना पडण्याची काय भीती असते सांगा बघू? जे मध्ये असतात
ते मधले म्हणजे मानव प्राणीच मध्ये असतात आणि त्यामुळे मधल्या जीवांना खरा धोका आहे. अधपतित व्हायचा धोका आणि दुसरी गोष्ट त्याची काय म्हणतो आपण विकास होण्याची संधीसुद्धा त्याच त्या ठिकाणी आहे. त्यामुळे जसं आपण एखादी शिडी आहे, जिना आहे, त्या जिन्याच्या मध्यभागी आपण आहोत म्हणजे मानव प्राणी आहेत आणि खाली जे आहेत तळाला ते पशुपक्षी आहेत. खाली असल्यामुळं त्यांना पडायची भीतीच नाही आणि वरच्या टोकाला जे आहे जे पोचलेले आहेत म्हणजे जिना संपल्यानंतर जो पृष्ठभाग राहतो त्या पृष्ठभागावरती देवदेवता आहेत, इंद्रादी देवता आहेत. त्या कशानं पडतील? त्या वरच्या टोकावर निवांत स्थापित झालेली आहेत. दुसरी गोष्ट खाली आहेत ती कसे पडतील? कारण खालीच आहेत, कसे पडणार? मधी भीती आहे जे शिडीच्या काही मधल्या पायंडीवर आहेत ना त्यांनी जर तोल सावरला नाही तर ते पडू शकतात, त्यांचा अधपात होऊ शकतो. म्हणून उद्धरेल आत्मनात्मानं न आत्मानं अवसादयत अशी सूचना आपल्याला भगवद्गीता करते. त्याचं कारण तेच आहे, आपला उद्धार आपणच करून घ्यावा, आपला नाश आपणच करून घ्यावा. आपल्या उद्धाराला आणि आपल्या नाशाला स्वतः मानवच कारणीभूत असतो हे सिद्ध करून दाखवलेलं आहे शास्त्रानं. म्हणून आपल्याला सुसंधी प्राप्त झालेली आहे. इथं पशुपक्षाच्या योनी ज्या आहेत त्या पशुपक्षाच्या योनीमध्ये नियम मोडले जात नाहीत. पण इथं मानवाचं वर्णन करतात, नियमाचे वस्त्र नाठवे माऊली बोलतात मागच्या ओळीमध्ये. म्हणून पुढील अधोगतीची लाज नेनवे. त्यांना कितीही नुकसान झालं तर त्याचं काही तमा वाटत नाही. तमोगुणीच असतात ते. तमोगुणीचनाच तमा नसते. तमा म्हणजे पर्वा नसते, कशाची पर्वा करत नाहीत ते, अगदी निष्काळजीपणाने वागत असतात आणि म्हणूनच त्यांचं नुकसान लवकर जास्त होतं. म्हणून पशुपक्षी जे आहेत नियम कधी मोडत नाहीत. आपण त्यांच्याकडे पहा, निरीक्षण करा. कधी निसर्गातला कुठली वनस्पती, कुठलाही प्राणी, कुठलेही कीटक, कुठलेही पक्षी कधीही म्हणजे जारज असतील, अंडज असतील, उद्भिज असतील, कुठले असतील ते प्राणी, चारही योनीतले प्राणी जे आहेत हे अजिबात माणसाखेरीज माणूसच फक्त असा प्राणी आहे की तो नियम मोडून ट्रॅक सोडून जाऊ शकतो. मग त्याला एक संधी आहे की आपण मानव म्हणून जन्माला आलोय, त्याच्यापेक्षा मानवाचा ट्रॅक सोडायचा आणि माझं जन्माला येणं बंद करता येतं. अनेक मधला मार्ग काय? स्वर्गादी सुख भोगता येतात पुण्यकर्माच्या द्वारे. किमान स्वर्गादी सुख तरी भोगावीत. बरती राहू द्यात, परत मानवाला तरी चांगल्या जन्माला तरी यावं. त्याच्यापेक्षा नीच योनीत जाऊ नये याची काळजी घेणं हे मानव प्राण्याचं कर्तव्य आहे. म्हणून कुठलाही प्राणी, कुठलाही पशुपक्षी आपले नियम खाण्यातले, झोपण्यातले, नंतर संचार करण्यातले कुठलेही नियम पशुपक्षी प्राणी मोडत नाहीत. ते बघा, त्यांचं अन्न आहे त्याचं तेच खातात. वाघाला तुम्ही, भुकेलेला वाघ आहे म्हणून तो कधीही गवत खात नाही. भुकेलेलं हरिण आहे म्हणून ते मांससुद्धा खात नाही. या दोन्हीतल्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पण भुकेलेला मनुष्य गवतही खाऊ शकतो, मांसही खाऊ शकतो, पालापाचोळाही खाऊ शकतो, काय वाटेल ते करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये नियमबद्धता नाही आणि म्हणूनच भूतसंचार जो अहंकाराचा होतो त्यामुळे ते मदोन्मत्त होतात आणि त्यामुळे स्वतःचं नुकसान करून घेतात. असं या दुष्कृतीनं मोडा आणि ते भगवंताला शरण जात नाहीत. अशा ठिकाणी भगवंत आठवेल काय? म्हणून कुठल्याही देवदेवतेचं वाहन बघा, कुणाचा हंस आहे, कुणाचं कुत्रा आहे, कुणाचा उंदीर आहे, कुणाची गाय आहे, कुणाचा वाघ आहे, सिंह आहे. पण कुठल्याही देवदेवतेचा वाहन मनुष्य म्हणून वापरलं जात नाही. कुठलाच वाहन मनुष्याला ते करत नाहीत कुठल्याही देवदेवता. कारण मनुष्य प्राण्यावरती देवाचा विश्वास नाही. प्राण्यावरती आणि पशुपक्ष्यांच्यावरती आहे. म्हणूनच मोर वाहन असतं, म्हणूनच हंस वाहन आहे, म्हणूनच वाघ सिंह वाहन आहेत प्रत्येक वेगवेगळ्या देवतेचं. पण कुठल्याही देवदेवतेचं माणूस हे वाहन नाही. त्याचं कारण माणूस विश्वासघातकी प्राणी आहे.
तो नियम डावलतो, नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेनवे, आणि करतात जेन करवे वेदू म्हणे, पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडूनिया. भगवंतानं या शरीरामध्ये जन्माला घातलं. या शरीराचं मुख्य कार्य आहे ते बाजूला टाकतात, सांडूनिया. कार्यार्थ म्हणजे जे कार्य करायचं आहे, ज्या कार्यामुळं शेवटचा पुरुषार्थ साधतो त्याला कार्यार्थ म्हणायचं. कार्यार्थ म्हणजे पुरुषार्थ. जो पुरुषार्थ करायचा आहे तो सोडून शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा, हे लोक मनुष्य शरीराच्या गावाला ज्या मुक्ती भक्ती करता आलेले असतात तो कर्तव्याचा व पुरुषार्थाचा संपूर्ण भाग टाकून देतात. शरीराची तमा बाळगत नाहीत. हे एवढं मौल्यवान असलेलं शरीर, या शरीरामधली केवढी आश्चर्य आपल्याला बघायला मिळतात. आणि माणसं बाहेर जाऊन आश्चर्य बघायला जातात. ताजमहालचं आश्चर्य बघायचं, ते कुठला एफेल टॉवर कुठला आहे, कुठं धबधबा आहे, तो धबधबा बघायला जातात. आणि त्या धबधबे बघून हे सगळं, महात्मा गांधींना एकाने विचारलं होतं की तुम्ही त्या धबधबा तुम्ही बघितला नाही काय, तुम्हाला धबधबा बघताना आनंद वाटला नाही काय? त्यामुळे महात्मा गांधी म्हणले, हा कसला धबधबा? भगवंत जो वर्षा पावसाचा करतो ना, त्या धबधब्यापेक्षा हा धबधबा काहीच नाही. त्याचं वर्णन आहे, बघण्याचा दृष्टी कशी असते बघा. म्हणजे महात्मा गांधी अशा पद्धतीने बोलतात की भगवंत जो वर्षाव करतो पावसाचा ना, ह्याच्यापेक्षा वेगळा धबधबा आश्चर्य दुसरं कुठलं आहे? हे बनवलेलं आहे. हे जे धबधबे आहेत हे बनवलेले आहेत, मानव प्रनिर्मित आहे. पण हा जो भगवंत निर्मित जो धबधबा आहे ते केवढं मोठं आश्चर्य आहे. सगळ्यात मोठं आश्चर्य मानवाचं शरीर आहे. बघा किती सिस्टमॅटिक आहे. काय त्याच्यातलं वेगळं आहे? कुणाला तरी काय वाटेल मला मागं दिसत नाही, मागं डोळे असते तर बरं झालं असतं. पण मागं डोळे असते तर तो दिसला असता कसा? बघा, भूताटकीसारखा दिसला असता. समजा त्या माणसाला 4 हात असते, 4 पाय असते, 4 कान असते, कसा कल्पना करून बघा. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मानव शरीर तयार झालेलं आहे. याचा अर्थ मानवाचं शरीरातली सिस्टीम जी आहे ती मुक्तीसाठी बरोबर अगदी सुटेबल आहे. पण त्या सुटेबल असणाऱ्या ह्या सिस्टीमचा अजिबात मानव विचार करत नाही. जे काही नाही चालत शरीराला तेच तो करतो. त्यामुळे सगळा कार्यार्थ जो आहे, पुरुषार्थ जो आहे तो बाजूला पडतो. मनुष्याच्या गावाला म्हणजे शरीराच्या गावाला यायचं. शरीराच्या गावाला येणार तर आपण व्याधी सगळ्या ज्या शरीराच्या आहेत त्या लक्षात घेऊनच कार्य करायला पाहिजे. म्हणून इथं वर्णन करते की केलेलं आहे. माऊली बोलतात की मानवी जीवनाचा तो उद्देशच विसरून जातो. त्यामुळं खरं मानवाचं जे शरीर आहे ते मुक्तीसाठी दिलेलं आहे. कारण इंद्रादी ब्रह्मादी देव जे आहेत त्यांना मुक्त होता येत नाही, कारण ती देवदेवतांची भोग शरीरे असतात. नंतर पशुपक्ष्यांची प्राण्यांची भोग शरीरे असतात, भोग योनी असतात. त्यामुळे त्यांनाही मुक्ती होता येत नाही. मुक्त होण्यासाठी एकमेव शरीर कोणतं असेल तर ते म्हणजे मनुष्य शरीर. मला माणसाच्या जन्माला मी काकतालीय न्यायानं, काकतालीय न्याय म्हणजे वेदांत शास्त्रानं सांगितलेला टाळी वाजवावी आणि त्यामध्ये कावळा सापडावा. टाळीचा वाजवता वाजवता म्हणजे चुकून एखादी घटना जी अकस्मात घडते ना त्याला काकतालीय न्याय म्हणतात. आता ही अकस्मात घडलेली गोष्ट आहे, बरोबर पाप पुण्य समान झाली आणि पाप पुण्य समान झाल्यामुळं तो मनुष्य शरीराला प्राप्त झाला. मग आता केवढं मोठं कोइन्सिडंट आहे, केवढा मोठा कोइन्सिडंट आहे की ज्यामुळं हा माणूस माणसाच्या जन्माला आलेला आहे. आणि माणसाचा जन्माला येऊन सुद्धा माणसासारखं वर्तन करत नाही. दुसऱ्याला संपवण्याचा विचार करतो आणि आपणच संपून जातो. दुसऱ्याचा मत्सर द्वेष करतो आणि आपलाच द्वेष मत्सराला बळी पडतो. म्हणजे आपण दुसऱ्यांच्याकडून मत्सराला बळी पडत असतो. या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर मानव्या शरीराचा खरा उपयोग जो आहे तो खरा उपयोग बाजूला पडतो आणि नको असलेल्या उपयोगाला तो सुरुवात करतो. माऊली म्हणतात शरीराच्या गावा हे पहा हे पहा, शरीराची या गावा जया लागी आले पांडवा. जया लागी म्हणजे ज्या कारणासाठी आलेले असतात त्या तो कार्यार्थ मागवा विसरून या, सांडून या. तो सगळा कार्यार्थ ते विसरून जातात. म्हणूनच त्यांना अधम शब्द वापरलेला आहे.
नरातला अधम, अधम म्हणजे खालच्या दर्जाचा, नरातला अधम म्हणजे नराधम शब्द तो आहे. मग नराधम का शब्द वापरला श्लोकामध्ये, तर कोण नराधम, तर जो आपल्या मनुष्य शरीराची किंमत ओळखत नाही. असं मौल्यवान शरीर कुठंच मिळणार नाही. ज्यावेळी डोळे जातात, डोळ्याची दृष्टी कमी येते, कानाचं ऐकणं बंद होतं, दातानं चावून खाता येत नाही, त्यावेळी आपल्याकडं असणाऱ्या सगळ्या अवयवाबद्दलची आपल्याला काय किंमत कळायला लागते. जोपर्यंत आपल्याला किंमत आपल्याकडे ते सुस्थितीत आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. म्हणून शरीराला आलोय ना, तर शरीराचा उपयोग आहे भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. कोणत्याही स्थितीमध्ये मी भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय डोळे झाकणार नाही. आम्ही काय म्हणतोय, माझ्या नातवाचं, माझ्या नातीचं दर्शन झाल्याशिवाय डोळे मिटायला नको. माझं, तुमचं, मुलांचं, नातवंडांची 4-4 घरं झालेली पाहतो आणि मग मी डोळे मिटतो. पण खरा साधक जो असतो तो म्हणतो, माझे डोळे मिटण्यापूर्वी भगवंता मला तुझं दर्शन दे. म्हणजे खऱ्या अर्थानं मानव शरीराचा उपयोग यासाठी आहे की भगवत दर्शन होणं हेच श्रेष्ठ कार्य मानव शरीरामध्ये आहे. म्हणून त्याला पुरुषार्थ, चौथा पुरुषार्थ म्हणलेला आहे. धर्म, अर्थ, काम हे शरीरामध्ये असायला पाहिजे, पण खरा मागील विचार आहे तो चौथ्या पुरुषार्थाचा. मग चौथा पुरुषार्थ ज्याने साधला त्याने आपला कार्यार्थ साधला म्हणायचा. नाहीतर कार्यार्थ बाजूला पडला. सगळ्यांसारखंच होतं की जन्माला येतात आणि आहे आहार, निद्रा, भय, मैथून ह्या 4 गोष्टी समसमान आहेत सगळ्या पशुपक्षी प्राणी आणि मानवामध्ये. मानवामध्येही तसंच आहे. पण मानव जर प्राण्यांसारखं वागायला लागला की त्यांचंही तसंच आहे. काय आहार घेणे, नंतर प्रजनन करणे म्हणजे मुलांना जन्म देणं, पिलांना जन्म देणं, अन्नासाठी वनवन भटकणं आणि आश्रय शोधणं. काय म्हणतात त्याला, आहार, निद्रा, भय आणि मैथून या सगळ्या 4 गोष्टी कुत्र्यात पण आहेत आणि माणसात पण आहेत. माणसानं जर कुत्र्यासारखं तशाच गोष्टी जर केल्या तर माणसात आणि जनावरांमध्ये कोणताही फरक राहणार नाही. फरक जर करायचा असेल तर भक्ती करत असेल तरच तो, नाहीतर माझी या भक्तीविनं जळो ते जियाले पण अगा पृथ्वीवरील पाषाण नसते काही. माऊलींच्या ओव्या अभ्यास करण्यासारख्या बरं का 9व्या अध्यायातल्या. ते भावाचं वर्णन करतात. ज्या ठिकाणी भगवंताचं प्रेम नाही त्याला काय देह म्हणायचा काय. समोरच्या माणसाबद्दल दया येत नाही, कधीतरी दुसऱ्याबद्दल अश्रू एक सुद्धा डोळ्यामध्ये जमा होत नसेल तर त्याला दगडच म्हणायला पाहिजे ना. काय म्हणतात ते, कने विन सोपटे कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. ज्या ठिकाणी कणस आहेत लांबून बघितलं तर मोठी मोठी दिसतात, गाव मस्त दिसतं, पण कणस बघायला गेली तर त्यात एक दाणा सुद्धा नसतो. त्याला कणस काय सोपटच म्हणायला पाहिजेत. दिसायला दिसतात कणस, आहेत मात्र सोपटच नुसती, ज्याचा वापर कुणालाच नाही, पक्षाला नाही, मनुष्याला पण सोपट खाता येत नाही. आणि काय करावे गोमटे ओस नगर. काय म्हणतात की तुमचं हे गाव जे आहे सजवलेलं आहे, घरं आहेत, रस्ते आहेत, घरं सुशोभित केलेली आहेत, असं चांगलं गाव आहे, पण त्या गावामध्ये एक माणूस सुद्धा राहत नाही. त्याला काय गाव म्हणायचं काय. माऊली कसा प्रश्न विचारतात बघा. ह्या ओव्या अभ्यासण्यासारख्या आहेत बरं काय, भावाच्या आणि भक्तीच्या आहेत. आणि मनुष्याच्या जन्माचं सार्थक कशामध्ये आहे ते सांगणाऱ्या ओव्या आहेत. का रूप वैसा माझा, बघा ती जाऊन ओवी, किती नंबरची ओवी आहे मला माहिती नाही, कदाचित 9व्या अध्यायामध्ये येते. का रूप वैसा माझा, अतिलेपन का गाजा, एक भाव नाही माझा तरी ते पालाळरा, कने विन सोपटे कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. तैसे माझी या भक्ती विन जळो ते जियाले पण अगा पृथ्वीवरील पाषाण नसते काही. काय शरीर आहे सावेव परी जीवची नाही. काय वर्ण आणखीन एक उभे आहे बघा त्यामध्ये, की ते म्हणतात शरीरामध्ये सगळे अवयव दिसतात, बघायला गेलं तर फोटो काढण्यासारखा मनुष्य खुर्चीवर बसवला, पण खुर्चीवर बसवलेल्या माणसामध्ये जर जीव नसेल तर त्याला काय माणूस म्हणतात का, तर प्रेत म्हणतात. तसं प्रेतासारखं जगू नये. शरीराच्या गावात आलो तर त्याचं सार्थक करून घ्यावं. शरीराचं गाव
हे सगळ्या दृष्टीनं माझा उद्धार करून घेण्याच्या पात्रतेचं आहे. शरीर हे साधन आहे धर्माचं, त्यामुळं धर्म प्राप्त होतो, ज्यामुळं काम प्राप्त होतो, अर्थाची प्राप्ती करून घेता येते आणि शेवटी पुरुषार्थ शेवटचा जो आहे तो भगवंताची प्राप्ती हा शेवटचा पुरुषार्थ आहे. भगवंताच्या प्राप्तीचा अर्थ आहे तो आणि मी एकच आहोत, हे शेवटची आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचणे, जीव ब्रह्म एकच आहे या विचारापर्यंत पोहोचणं ही शेवटचा कार्य आहे आयुष्यातलं. म्हणजे एक कार्याची विभागणी करावी. ब्रह्मचर्य आश्रम आहे, धर्म पाळून ब्रह्मचर्य आश्रम पार पाडावा. अर्थ जे आहे आणि काम जे आहे, अर्थ ज्याला प्राप्ती आपण म्हणतो गृहस्थ आश्रम आहे, आणि या गृहस्थ आश्रमामध्ये विचारपूर्वक अर्थ प्राप्त करून घ्यावा. पुढचे जे आश्रम आहेत दोन्ही समानच आहेत बरं काय ते. म्हणून गृहस्थ आश्रमामध्ये अर्थ आणि काम साधावा, जे योग्य आहे त्या गोष्टी करून टाकाव्यात. आहार, निद्रा, भय हे सगळं गृहस्थ आश्रमामध्ये असतं. तिथंच आपण म्हणतो की आहे अर्थ आणि काम, म्हणजे अर्थ आणि कामाची प्राप्ती तिथं करून घ्यावी. पण शेवटी दोन आश्रम सांगितलेत ना, संन्यास आणि वानप्रस्थ. या दोन आश्रमामध्ये संन्यास आश्रमामध्ये काय करावं, मोक्षाची पूर्वतयारी करावी आणि मोक्ष प्राप्त झाल्यानंतर वानप्रस्थ व्हावं. वानप्रस्थ व्हावं म्हणजे घरावरली आसक्ती टाकून द्यावी. ग्रह म्हणजे देह, घर आणि स्त्री पुत्रादी यांच्यावरली सगळी आसक्ती टाकून शेवटचा पुरुषार्थ साध्य करावा. हे गाव आहे, या गावाला 4 रस्ते आहेत, 4 वेशी आहेत, आणि 4 वेशीच्या द्वारे आपल्याला या गावातून बाहेर पडायचं आहे. या गावात राहायचं नाही मुक्कामला. ही शरीराच्या गावात आलो, पण गावात आलो तो एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मी आलेलो आहे. मला भगवंतानं पाठवलेलं आहे, एक फंक्शन आहे. कोणतं? मनुष्य जन्माचं फंक्शन आहे. 4 वाटा आहेत, त्या वाटानं एका वाटेने अशा प्रवेश करत जा. धर्माच्या मार्गानं चालत राहा, कामाच्या वाटेने जा, अर्थाच्या वाटेने जा, पण तुला बाहेर या गावातून पडायचं आहे. तो मोक्षाचा रस्ता आहे. त्या मोक्षाच्या रस्त्यानं म्हणजे शेवटचा 4था पुरुषार्थ आहे. त्या 4थ्या पुरुषार्थानं तू बाहेर पड आणि झडझडोनी वहिला आणि भक्तीची या वाटेला. तू आता दुसरी वाट कुठली पकडू नकोस, कारण त्याच वाटेनं जिया पावेशी अव्यंग निजधाम माझे. ज्या वाटेनं गेलास त्याच वाटेनं माझ्या निजधामाला तू प्राप्त होशील. कारण तू तुझ्या गावात मुक्कामाला राहायसाठी आलेलं नाहीस. तुझं गाव हे तू गाव पाहुणा आहेस. या गावातला शरीर नावाच्या गावातला शरीराची या गावा जया लागी आले पांडवा. तू पाहुणा म्हणून आलास तर पाहुण्याची काही कर्तव्य आहे तेवढी करत जा. पाहुण्याची जेवढी कर्तव्य आहेत, त्यामुळं तुला काही येताना आणलं नाहीस ना, तर जातानाही तुला बरोबर घेऊन जाता येणार नाही. मग मला काय करायचं आहे, जे साधायचं आहे ते इथंच बसून साधायचं आहे, आणि जाताना मोक्ष नावाची एक रस्ता आहे ना, त्या रस्त्यानं बरोबर बाहेर पडायचं. जसं माऊली बोलतात ना, तरी जडजोडूनी वहिला निघ. हळूच, कुणाला घासून सुद्धा जाऊ नकोस. ॲक्सिडेंट रहित, अपघात रहित तुझी शरीराची गाडी चालव. कुणाला घासून घेऊ नकोस. बरोबर योग्य रस्त्यानं जडजोडूनी वहिलानं. आणि योग्य रस्ता कोणता आहे बघा, हायवे आहे. भक्तीची या वाटेला, भक्तीचा रस्ता हा राजमार्ग आहे. त्याच राजमार्गानं तू प्रवासाला निघ, म्हणजे हळूहळू तू बाहेर पडशील आणि कुठं जाशील, जडजडोनी वैलानी ये भक्तीची वाटेला, ज्यामुळे पावशी प्राप्त होशील, ज्या पावशी व्यंगरहित असलेलं माझं स्थान, माझ्या ठिकाणाला तू येशील. हे तुझं खरं ठिकाण नाही, येथे तुझे काहीच नाही. भुलला आहेस काही, चुकोनी आलाशी जाई, जेथीचा तेथे. तू इथं अहंकाराचा भूत डोक्यावर बसलंय म्हणून माझंच गाव म्हणा लागलास. हे गाव तुझं नाही, हे घर तुझं नाही. सगळीजण म्हणतात हे गाव माझं आहे, सगळीजण म्हणतात,
म्हणून मी ज्या घरामध्ये आहे राहायला त्यात माझी बायको म्हणते हे माझं घर, माझी मुलं बोट दाखवून मित्रांना सांगतात हे माझं घर आहे, माझी नातवंड म्हणतात हे बघा माझं घर आहे. ॲक्च्युली विचार करा गेलं तर कुणाचंच घर नाही, म्हणूनच सगळी माझं माझं सगळीजण म्हणत असतात. त्यामुळं हे घर कुणाचं? समर्थ म्हणतात पिसवा म्हणती घर माझे, ढेकून म्हणती घर माझे. आता कोणीतरी विचार करायला पाहिजे शांतपणे की जेवढे प्रत्येकजण माझं म्हणतं तर ते माझं नाही. पण हे गाव शरीराचं गाव, मी पाहुणा आहे या गावामध्ये. या गावामध्ये पाहुण्यासारखं वर्तन करावं आणि पाहुण्यासारखं अगदी तसं असं वैभवात या गावातून बाहेर जावं, रडत नाही. आमचे सद्गुरू सांगतात की आनंदानं जगावं आणि आनंदानं हा ध्येय सोडावा. म्हणजे आनंदानं या शरीराच्या गावात राहावं आणि आनंदानं हे गाव सोडावं. कोणतं गाव? शरीराची या गावा. काय गावा शब्द वापरून माऊलीने काय कमाल केली हे आपल्याला ओवी चिंतन केल्यानंतर समजतं. तोपर्यंत कळणारच नाही गावा शब्द का वापरला. शरीर नावाचं गाव आहे आणि इथं सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. दुकान आहेत, बाजारपेठा आहेत, सगळं सुखसाधनं आहेत. घे ते भोग, आनंदानं त्याचा भोग घे, पण त्यात आसक्त होऊ नकोस. त्यात काय होऊ नकोस तर त्यामध्ये आसक्त राहून त्यामध्ये माझंच आहे असं समजून राहू नकोस. तर समजून घे, मी ज्या गावाला आलोय ते गाव पाहुण्यांचं गाव आहे. मी पाहुण्यांच्या गावाला जाणार आहे, राहिलो आहे. आत्ता मला माझ्या खऱ्या गावाकडं जायचं आहे. म्हणून मला जड दिशी माझ्या शरीरातलं या गावामध्ये माझे वस्तीचे 4च दिवस आहेत. आता दिवस 4 खेळी मिळी असं तुकोबा म्हणतात. हे 4 दिवस खेळी मिळीत घालवायला पाहिजे की नाही. आलास ना गावाला तर जाता जाता तुझ्या गावातला जायचा शेवटचा मुक्काम हा गोड झाला पाहिजे. आम्ही जातो आमच्या गावात. तुकोबा काय म्हणतात? मग म्हटले असते देहू माझं गाव आहे. ते काय म्हणतात? आम्ही जातो आमच्या गावात. म्हणलेत का रे? म्हणले. म्हणजे आमच्या गावा म्हणजे काय? देहू हे माझं गाव नाही असं तुकोबाने अभंगात जाहीर करून टाकलं. शरीर हे माझं गाव नाही हे तुकोबाने अभंगात जाहीर करून टाकलं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा म्हणायची हिंमत आमच्यात आहे का तुकोबांसारखी? ही हिंमत प्राप्त करणं साधनेच्या द्वारे, शास्त्राभ्यासाच्या द्वारे हिंमत प्राप्त करावी. आणि जाताना हे गाव सोडताना लोकांना वाटायला पाहिजे, पाहुण्यांना वाटायला पाहिजे ह्यानं राहावं. आणि मी म्हणायला पाहिजे मी राहणार नाही, मी जाणार. हे किती गंमतशीर आणि आनंददायी प्रसंग असतील. जाणाऱ्याला जातोय म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी भरायला लागलंय, मी निघालोय म्हणून. आणि जाणारा जो आहे तो हसत निरोप द्यायला लागलेला आहे. हे चित्र जरा डोळ्यापुढं आणून पाहावं आपण. हे जर खरंच चित्र जर डोळ्यापुढं आपण आणलं ना तर मी हसत निघालोय आणि जाणारे जे मला निरोप द्यायला लागलेत ते रडायला लागलेले आहेत. तुकोबांसाठी किती धाय मोकलून रडलेत लोक. जाऊ नका, आम्ही येतो तुमच्याबरोबर. पण जाता येत नाही ना. हे शरीराचं गावच असं आहे की याला एकट्यानंच येणं आहे आणि एकट्यानंच जाणं आहे. मी पाहुणा आहे 4 दिवसाचा या गावातला. काही दिवसाचा माझा मुक्काम आहे. त्यामुळं माझ्याजवळ केवढं प्रवासाचं साधन असावं सांगा बघू. जेवढं मला नेता येते. सगळा प्रपंच जर डोक्यावर घेऊन निघालास तर तुला प्रवासामध्ये चालणं शक्य होणार नाही. म्हणून हे 4ही पुरुषार्थ आहेत. त्या 4ही पुरुषार्थाचा विचार इथे केलेला आहे. मगापासून आपण खूप बऱ्यापैकी चिंतन त्याचं करायला लागलो आहे बरं काय. आपण ही शांतपणे बसा आणि या शरीराचं गावाचं 1 तासभर बसून चिंतन करा. जरासं नामही राहू दे, जरासं ध्यानही राहू दे. ज्ञानेश्वरी थोडा वेळ मिटवून ठेवूया आणि विचार करूया. काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली? शरीराच्या आधी गावा जया जागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून या. मी माझा कार्यार्थ सोडून दिला की काय? विचार केला पाहिजे. आणि खरा कार्यार्थ म्हणजे कीर्ती मिळवणे नव्हे. कीर्ती नष्ट होते, सर्टिफिकेट जाऊन नष्ट होतात. मी किती पदव्या संपादन केल्या तर त्या पदव्यांची इथं राख होते. माझ्या शरीराचीच जर राख होते तर माझ्या पदव्या काय कामाच्या? माझ्या अंगावलं सोनं नाणं काय कामाचं? माझे सगळे ब्रँडेड कपडे काय कामाचे?
माझा आलिशान बंगला काय कामाचा जर माझ्या शरीराची राख होणार असेल तर. पण शरीराचं गाव मला सोडायचं आहे म्हणे, पण या पण लागतंय. आलोय ना शरीराच्या गावाला, हा कटकटा हे ओकटे, मृत्यूलोकीचे उपराटे, अर्जुना जरी अवचटे जन्मनाशी तू. अरे ह्या अवचटान अचानकपणे तू जन्माला आलास, पण कसं गाव आहे, नुसती कटकट आहे. इथं द्वेष मत्सर करणारे सगळे तुझ्या अवतीभोवती आहेत. त्यातून तू तुझा आनंद शोधायचा आहेस. तू जेव्हा मत्सराशी एकरूप होशील, त्यांच्या क्रोधाशी एकरूप होशील दुसऱ्यांच्या, त्यावेळी तू सुद्धा क्रोधित बनशील. त्याच्यापासून स्वतःला वाचव. जसं जळेन जे शिंपे पद्मपत्र, तुकोबा म्हणतात ना की ऐकूनी न ऐके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगी राज, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चेल्या जीवी. जशी स्वप्नातून जाग आली की कसं होतं, हसतो ना आपण. एवढा वाघ पाठी लागला होता स्वप्नात, पण किती घाबरगुंडी उडाली होती. आणि जागा झाल्यावर अरे बापरे किती मूर्ख मी आहे की एवढा घाबरून गेलो, घाम्या घुम झालो, असं वाटतंय की नाही. तसं जीवनमुक्त माणसाला वाटतं, जीवनमुक्त पुरुषाला वाटतं. जीवनमुक्त बाहेर पडला ना की त्याला वाटतं अरे बापरे, इतके दिवस मी माझी मुलं, माझी नातवंड, माझं घर, माझी नोकरी असं म्हणत होतो, या स्वप्नातून जागा झाला. अलगद बाहेर पडावं. अनकळीत, पाठीमागे एक शब्द वापरलायच माऊलीने, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. मागच्या ओळीमध्ये आपण बघितलं बघा, 101 नंबरच्या ओळीमध्ये अनकळीत म्हणजे कधीच कुणाला त्रास नव्हता. आला आणि गेला कधी समजता कामा नये. झाकलिया घटीचा दिवा, नेणू काय झाला केव्हा, तैशा रीती जो पांडवा देह सोडी. घरातल्यांना सुद्धा कळला नाही याचा पुढीतून प्राण कधी गेला. काय दगदग नाही, कसली आदळापट नाही, ओरडणं नाही, कणन नाही. झाकलेला दिवा आत विजलाय कधी, तेल संपल्यानंतर. हे जसं बाहेरच्यांना कळत नाही, तसा माझ्या आतला हा प्राणाचा दिवा कधी विजलाय आणि मी ब्रह्मरूपतेला प्राप्त झालो हे कळता सुद्धा कामा नये. हे शरीराचं गाव फार उत्तम आहे बरं का. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. सुखाचं घुसले आहे, घड लागले त्याला सुखाचे. मग त्या घडातलं घ्या ना रस आणि प्या आणि तृप्त व्हा. मग नाही तृप्त होईल, माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही, माझ्याकडे अमुक नाही, मला अमुकच बोलतात, माझं तमुकच होत नाही, माझं कामच सरळ होत नाही, माझा मोबाईलच सारखा खराब होतोय. अशा रडकुंडीमध्ये आयुष्य घालवलं बिचाराने आणि शरीराचं महत्त्व घालवून टाकलं. अरे या शरीराच्या गावामध्ये सुखाचे रस्ते फुलून गेलेत. तू तुझी दृष्टी फक्त सुधारून घे, म्हणजे तुला दिसायला लागेल की सगळे सुखाचेच उधळण सुरू आहे. सुखाचे रंग उधळलेले आहेत भगवंतानं. ही सृष्टी तुझ्यासाठी निर्माण झालेली आहे, त्याचा रस घे. हे शरीर तुझ्या आनंदासाठी निर्माण झालेलं आहे, तू त्याला दुःखी करू नकोस. मुळात शरीर दुःखी नाही, पण वर्णन करताना तुकोबा म्हणतात शरीर दुःखाचे पोटार, रोगाचे भांडार, दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐशे. उलटा विचार केलास तर तुझं शरीर अपवित्र वाटेल, तुला दुःखाचं पोटार आणि रोगाचं भांडार वाटेल. पण तसं म्हणू नकोस. तुकोबा परत सांगतात शरीर उत्तम चांगले. हो, का ऐकत नाही आपण. उत्तम आणि चांगले दोन शब्द वापरलेले आहे. शरीर उत्तम चांगले. चांगले कशासाठी आहे, हे सिस्टमॅटिक आहे. उत्तम का आहे तर त्याची धारणा ही मुक्तीसाठी निर्माण केलेली आहे. त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्या शरीराचे जे स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर बरोबर मुक्तीसाठी निर्माण केलेलं आहे. आणि तेच सोडायचं आणि दुसरंच भलतंच काहीतरी विचार करत जर बसायला लागलो तर या शरीराच्या गावातून परत गावाला यावं लागेल. परत शरीराच्याच गावात आला तर बरं, नाहीतर मनुष्य प्राण्याच्या गावातच जन्माला यायचा. हा मुद्दा विचार करायला लावतात माऊली या एका ओळीच्या द्वारे. म्हणून शरीर मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकेने दिला. नारद भक्तिसूत्र नाथांचं भागवत आपल्याला ही ओवी सांगतं. काय म्हणतं, प्रसिद्ध ओवी आहे.
आपण नेहमी बोलत असतो ही मनुष्य देहाची ज्ञाने, मनुष्य देहातूनच ज्ञान प्राप्त होतं. सच्चिद आनंद पदवी घेणे, तीच पदवी मी ब्रह्मरूप आहे, मीच ते ब्रह्म आहे, ही पदवी प्राप्त होते. एवढा अधिकार नारायणे दिला, कृपा अवलोकने दिला, तुझ्यावर कृपा केली रे, आणि तुला एवढा अधिकार दिलेला आहे. त्या देहात आणि संसार हे साधन परमात्मा प्राप्तीचं साधन आहे म्हणून समजायचं. आणि साध्य काय आहे? भगवंताची प्राप्ती. मी ब्रह्म आहे अशा जाणीवेपर्यंतचा हा प्रवास या शरीराच्या गावाच्या द्वारे करायचा आहे. त्यामुळे शरीराच्या गावामध्ये आलो तर शरीराचं येणं थांबवता आलं पाहिजे. कारण खरं परमात्मा प्राप्ती हेच साध्य आहे या शरीराचं. शरीर हे कारण जरी असलं तरी कारण काय करतं, साध्य काय करून देतं आहे आपल्याला. माझ्या दुःखाचं मूळ कारण असू शकतं मी जर त्याला केलं तसं तर. पण या शरीराच्या द्वारे शरीराचे येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे, मागं आपण ओवी अभ्यासलेली आहे. या शरीराच्या द्वारे शरीराला येणं थांबवता येतं. म्हणून हा देह व्यसनामध्ये, झोपेमध्ये, नको ते खाद्यपदार्थ खाण्यामध्ये, नंतर अनेक सगळ्या भोग जे आहेत ते भोगण्यामध्ये व्यर्थ वाया घालवू नये. नाहीतर हे रोगाचंच कोठार आहे आणि दुःखाचं भांडार आहे. हेच संतांचं वचन आपण खरं करायला जन्मलो की काय असं वाटायला लागेल. खरं कुठलं सिद्ध करायला पाहिजे? शरीर उत्तम आणि चांगलं आहे, शरीर सुखाचे भोसविले आहे, शरीराच्या द्वारे शरीर साधले परब्रह्म. हे शरीराच्या द्वारे परब्रह्म साधता येतं. इतकं सुंदर शरीर मला दिलं असताना त्याची मी व्यसनामध्ये आणि व्यर्थ भोगामध्ये त्याची वाट लावून टाकतो. म्हणून इथं वर्णन करतात की भक्ती ज्ञानाचा आधार आणि भगवत प्राप्ती न करून न घेता हा नुसता पृथ्वीला भारत राहिला का काय? जन्माला आला आणि कुणाला काय कळला नाही, कुणाला काय दिलाच नाही, इथलंच खाऊन सगळं गेलं. कोण आवडते सांगा? असा कोणता पाहुणा आवडेल सांगा? मी शरीराच्या गावामध्ये गेलो, असा कुठला पाहुणा आहे की तो पाहुणा येताना आपण पुण्य घेऊन आलेलो असतो. पाहुणे कसे बिस्किटचा पुडा घेऊन येतात, तसं येताना आम्ही काही पुण्य घेऊन येलेलो असतो ना. पण त्या पुण्याचा सगळ्याचा विचार इथं काहीतरी कुणाला देण्यासाठी करायला पाहिजे ना. जर मोकळा झालो असेल तर पाहुणं काय म्हणतील काय, जाताना घेऊन जा. असं झालं पाहिजे की पाहुण्यांनी म्हणजे इथं असणारी जी भगवत सत्ता आहे त्या सत्तेनं मला भरभरून जाताना दिलं पाहिजे. आणि ते असं असलं पाहिजे की ते माझ्या मुक्तीसाठी उपयोगी पडेल. असे ताने भुकेचे लाडू माझ्या प्रवासात त्यांनी जाताना द्यावेत की त्यामुळं माझी अखंड तृप्ती होईल. असले लाडू पाहुणे देणार आहेत मला त्या गावामध्ये बाहेर पडताना. तुकोबांनी ते लाडूच घेऊन गेले. म्हणून आमचा राम घ्यावा म्हणतात. घ्या तुम्हाला राम आमचा, आम्ही घेतला, आता तुम्हाला राम देऊन जातो, घेऊन जा आणि आमचा निरोप द्या आम्हाला. आता असं आपल्याला बोलता आलं पाहिजे. म्हणून रडत मरता का म्हणे, बोलत हसत मजा करत जोक करत मरता आलं पाहिजे. आणि हे मरणं किती उत्सव असेल बघा. हा उत्सव ठरला पाहिजे, आपला मरणाचा उत्सव ठरला पाहिजे. ती रडारड होता का म्हणे. म्हणून म्हणलेलं आहे नुसता जगला आणि पृथ्वीला भार त्याला आला या शरीराच्या गावात आणि तिथलंच खाईत बसलाय सगळं. शरीरात त्या गावाच्या दुसऱ्याला कुणालाच काही दिलं नाही. अरे काहीतरी ज्ञान दे, काहीतरी विद्या कुणाला तरी दे, अन्न दे, आणखीन काहीतरी दे जे तुझ्याकडं आहे तुला देवान दिलंय. तू इथून मिळवलंस काय? मग इथलंच देवान दिलेलं देवाच्याच लेकरांना वाटायला तुला काय अडचण पडते? तू दिल्यामुळं तुझंच दान चौपट वाढणार आहे, तुझी विद्या चौपट वाढणार आहे, द्विगुणित होणार आहे. मग तुला काय द्यायला बिघडलं? म्हणून धर्म, देव, देश, कुटुंब आणि सगळ्या बाबतची जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य विसरू नकोस. तुला जे करायचे आहे ती करत जा. ही कर्तव्य नित्यनियमाने केली पाहिजे. 4 आश्रम सांगितले, 4 वर्ण सांगितलेले आहेत. या सगळ्या दृष्टीनं त्या आश्रमातली ती कर्तव्य तो पूर्ण कर. म्हणजे खरंच तू काय होशील, शेवटचा पुरुषार्थ साध्य करशील. त्या प्रत्येक पुरुषार्थामध्ये असणारा धर्म पाळ, प्रत्येक पुरुषामध्ये अर्थ काम जे आहेत ते बरोबर करत जा. तुला बरोबर मोक्ष नावाचा शेवटचा पुरुषार्थ सापडेल. पण विसरू नकोस, इथं आलास शरीराच्या गावात तर कार्यार्थ विसरू नकोस.
पाहे पा शरीराची गावा, शरीराच्या गावात आलेला आहे. म्हणून संसाराला अधिक महत्त्व दिल्यामुळे आपण ह्या देहाला अधिक महत्त्व दिल्यामुळे देहाचं जे गाव आहे म्हणजे देह आहे त्या देहाचं मूल्य आपण घालवून बसतो. देहाचं मूल्य जे आहे ते मूल्य घालवतो. आमच्या शब्दाला किंमत आहे हो. कुठं वाटत तिथं बडबडत जर बसलो तर शब्दाला आज मला दिलेली जी जी संधी आहे किंवा जे मला वरदान दिलं आहे, बोलण्याचं वरदान दिलं आहे, ते काहीतरी बाष्कळ बडबड करण्यामध्ये मी ते वरदान व्यर्थ घालवलं. मला जे कान दिलेले आहेत ते कान कशासाठी दिले? योग्य तेच ऐकावं आणि त्या कानाचं सार्थक करावं. कान सार्थक कधी होतील? कथा कीर्तनं प्रवचनं ऐकल्यामुळं सार्थक होतील, भजनं ऐकल्यामुळं सार्थक होतील. डोळे कधी सार्थक होतील? तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी डोळे वापरावे. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी जे आहे ते पाहण्यासाठी ते डोळे वापरावे. असं वाचा, नंतर कान, डोळे हे सगळे भगवंताच्या प्रित्यर्थ वापरलेत ना की मग काय होतं? आपल्याला काय शिल्लक राहतं? शरीराच्या गावाला आलो, माझा कार्यार्थ पूर्ण झाला. मी आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. आणि काय म्हणतात? कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे येणे गुणे, तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. या गावातले 4 दिवस शेवटचे आहेत ना, खेळी मिळीत घालायचे. कोण भेटल ना ते सगळी भगवंताची रूपं आहेत असं वाटलं पाहिजे आणि मौज मजेत आनंदातले हे दिवस घालवायचे आहेत. नको त्या गोष्टीमध्ये कमतरता शोधत कधी बसायचं नाही असं माऊली बोलतात. म्हणजे या देहाच्या बांधोडी न पडायचे, जे देहाला जे आलेले रोगाच्या नादाला लागायचं नाही, शरीरामध्ये असणाऱ्या विकारांना बाजूला करून जायचं पुढे. त्या गावात काही वेळा अशी माणसं भेटत असतील ना, शरीराचंच गाव आहे, शरीरातले जे विकार आहेत जे अस्ति भाती काय काय म्हणतो, जायते म्रियते क्षीयते, विकारच आहेत ना 6, त्या विकारांच्या नादाला लागायचं नाही. या देहाच्या बांधुडी न पडीजे, सुखदुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखी सुखरूपा घडीजे माझी अंगा. माऊलींची उभी कशी आहे बघा. या देहाच्या बांधुडी न पडीजे, या देहाच्या नादाला लागू नकोस तू. नादाला म्हणजे काय? देह सत्य मानू नकोस, देह मी आहे मानू नकोस. देह जाणार आहे, हे गाव मला सोडायचं आहे. जातानाच प्रवेश करून म्हणायचं 4 दिवसाचा माझा मुक्काम आहे. पाहुण्यांच्या घरात जाताना आपण म्हणतोय की नाही, केवढं सामान असते सांगा पाहुण्यांच्या घरात येताना? अगदी जाताना पण तसंच काय भर भरून गाड्या भरून कोण येते पाहुण्यांच्याकडे, ट्रक भरून आणते साहित्य, घरातलं सगळं नाही आणत कोण. हा विचार जरा अगदी विचार शांतपणे बसून करायला पाहिजे. हां, नाम झालं घेऊन ना की अर्धा तास तासभर बसायचं आणि काय ओवी सांगायला लागले ना त्याचा विचार करत बसायचं. आपण चिंतन बऱ्यापैकी त्याचा विचार आपण केलेला आहे, अजून आपणही करा. आजचं हे चिंतन आहे भगवत चरणी, आपण सद्गुरूंच्या चरणी माऊलींच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.